पुढची बातमी पुण्यातून। पुण्यामधल्या भिडे पुलावरील वाहतूक ही आता बंद करण्यात आली आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं भिडे पूल रात्री पाण्याखाली गेलेला होता। पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर सध्या पुलावरील पाणी ओसरलेलं आहे। पाणी ओसरलं असलं तरी भिडे पुलावरील वाहतूक ही बॅरिकेटिंग लावून अद्यापही बंद आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर आपण पाहू शकतो पुण्यातील हा बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। काल रात्रीपासूनच भिडे पूल हा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणतः 16,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा काल रात्री खडकवासला धरणातून करण्यात आला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकतो भिडे पूल लगेचच पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे या पुलावरील वाहतूक कालपासूनच बंद करण्यात आलेली आहे। मात्र कुठलीही अनुचित घटना घडू नये या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलीस, त्यासोबतच पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी, सोबतच अग्निशमन दलाचे जवान सुद्धा या पूल परिसरात तैनात करण्यात आले आहेत। कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।